नमस्कार. पहिले तर मी माझ्याबद्दल सांगत आहे की मी ॲडव्होकेट शरण कौर चाहेल. 40 वर्षापासून मी कंटिन्युअसली वर्किंगमध्ये आहे. मी ॲडव्होकेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंटची मी नोटरी पण आहे. आणि ज्या वेळेला मी वकील झाले त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आमच्या समाजामध्ये शिक्षण घ्यायचं आणि खास म्हणले तर कोर्टामध्ये वकिली करायची. तर वकिली करताना सगळ्यात अगोदर तर आम्हाला लेडीजला डोक्यावर पदर घ्यायचं आणि तुम्ही पुरुषासारखे कपडे घालणार, कोर्टामध्ये जाऊन तुम्ही पुरुषामध्ये बसणार, असे बरेच गोष्टीचे मला अडथळे आलेले आहे. पण मी त्याचा विचार न करता, त्याची पर्वा न करता, का तर मला वकिली करायचीच होती, विधी कार्यामध्ये मला यायचंच होतं, हे ठाम मी मानलेलं होतं. मला जॉबचे सुद्धा खूप मला कॉल आलेले आहे, का तर मी संपकालीन कर्मचारी म्हणून मी पोलिंग ऑफिसर म्हणून मी जॉबचे मला कॉल आलेले आहे. तर मी ते एक्सेप्ट न करता लॉ करून मी वकिली सुरू केलेली आहे. तर त्यावेळेला सुद्धा अशी परिस्थिती होती. आणि गर्ल्स हायस्कूलमध्ये परांजपे मॅडम वगैरेंनी सगळ्यांनी माझा सत्कार केला आणि सांगितले की तुम्ही जे आहे ते काटे तुम्ही सरकवणार, त्याच्यानंतर बाकीचे लेडीज येणार आहे. आणि असंच झालं. आज त्या मुलांचे मुलींना घेऊन येतात माझ्याकडे आणि म्हणतात की बघा माझी मुलगीला मी वकिली शिकवायले, वकिली करणार आहे तिनं. तर मला वाटलं की चला मी सक्सेस झालेले आहे. तर अशा प्रकारे आपलं जे हे महिला दिवस, जे 8 मार्च जे महिला दिवस आहे, आणि खास म्हणले तर ते 8 मार्चलाच माझा कोर्टामध्ये रजिस्ट्रेशन सबमिट केलेलं आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की हे महिला दिवसचे मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि सगळ्यांना असे विचार ठेवा की आपल्याला जे करायचे ते ठाम मानून, लोकांची पर्वा न करता आपण आपल्या कामाला सुरू केल्यावर आपण सफल होतो आपण आणि सक्षम पण होतो आपण. तर मागच्या वेळेला जे मागचे ज्या इतिहासमध्ये जे मोठे जे महिला झालेले आहे, आपले कारकीर्द केलेले आहे, त्या लोकांनी सगळं अडीअडचणीमध्येच सगळं केलेलं आहे. त्याचं अनुकरण आज आपल्याला करायला काहीच हरकत नाही आहे. तर मला ह्याच्यामध्ये म्हणायचं आहे की महिला नैसर्गिकरित्या कमजोर आहे, तरीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांच्या वर जाऊन आणखीन त्यांनी त्यांचे कामं केलेले आहे. आणि शिक्षण वगैरेची अत्यंत गरज आहे, का तर आज पण शोषण होत आहे महिलांचा. महिला दिवस ठेवायचाच मतलब आहे की महिलांचं शोषण होत आहे, महिला सक्षम नाही आहे. त्याच्यामुळेच आज हे दिवस आपण साजरा करतो. पुरुषांचा दिवस का करत नाही आपण? का तर त्यांनी पूर्ण रूप प्रमाणे त्यांनी सक्षम आहे, महिला सक्षम नाही आहे, म्हणूनच हे दिवस ठेवावं लागते. आणि त्याची आम्हाला कधी आम्हाला बरंही वाटत नाही की आमचा दिवस साजरा करतात, पुरुषाचं करत नाही. म्हणजे समोर आलेलं आहे प्रमाफेसी की आपण सक्षम नाही आहे. तर ह्याच्यासाठी आता बरेच उदाहरण आहे की आपण किती हे झालेले आहे. पूर्ण जगामध्ये हे दिवस आपण साजरा करतो. तर हे तुम्ही सक्षम व्हावं, तुम्हाला प्रोत्साहन भेटावं, तुम्ही महिला एक दुसऱ्याला मदत करावं. जे महिलांचे शोषण आज पण होतात, कोर्टामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून कायदा आहे, ते एकदम बर्निंग प्रॉब्लेम आहे. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नुसतं महिलावर घरगुती काय अत्याचार होते, कोणाकडून, नुसतं पुरुषाकडून नाही, महिलाकडून बी शोषण करतात. की चूल आणि मूल बघायचं आहे, मग शिक्षण शिकून काय करणार आहे, कामाला जाणार आहे का, घरचं कोण बघणार आहे, असा घरी महिलालाच मागे हे करते. तर ते सगळं आपल्याला बाजूला काढून महिलांची मदत करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता दुसरं उदाहरण म्हणले, SP ऑफिसमध्ये महिला मंडळ आहे. महिला मंडळमध्ये काय असते, पुरुष मंडळ का नाही? का तर महिलावरच अत्याचार व्हायले ना, म्हणून महिला जातात महिला मंडळमध्ये की हे माझा नवरा आहे, नवऱ्याचे बाप आणि हे ते मला अत्याचार करायले. पुरुष जात नाही, पुरुषवर अत्याचारच होत नाही ना, म्हणून ते पुरुष मंडळ नाही आहे, महिला मंडळ आहे आपल्याकडे. नांदेडमध्ये बाहेर सुद्धा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे.
तर अशा गोष्टी असल्यामुळे हे आजचा ते दिवस जे आहे 8 मार्चचा महिला दिवस, हे जागतिक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आपल्या नांदेडमध्ये किंवा भारतामध्येच आहे असं नाही आहे, पूर्ण जगात महिला दिवस ठेवलेला आहे. तर ते तुम्हाला एक प्रोत्साहन भेटावं याच्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि मला मीडियाने संधी दिलेली आहे आपल्याबद्दल बोलायची, याच्याबद्दल मी आभारी आहे. माझ्याकडून महिला दिवसाचे हार्दिक शुभेच्छा.